नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मिक्स डाळी आणि तांदूळ यापासून वडे तयार करणार आहोत। तर हे वडे वरून छान कुरकुरीत, आतून जाळीदार असे होतात। चवीला तर अप्रतिम असे लागतात, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। आता हे वडे करण्यासाठी आपण काय काय घेतले बघा। इथे मी अर्धा कप पांढरी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धा कप पिवळी मुगाची डाळ घेतली आहे, अर्धा कप चना डाळ घेतली आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेत। तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या। आता काय करायचं, हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला आता मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते। आता या डाळी मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याच्यात परत पाणी घालून ठेवलंय। आता काय करायचं, याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि याला 4 तास व्यवस्थित आपण भिजवून घ्यायचं। जर तुम्हाला सकाळी लवकर करायचं असेल तर तुम्ही रात्री जरी भिजत घातलात आणि सकाळी उठून वाटलात तरीही चालतं। आता इथे 4 तास मी हे सगळं व्यवस्थित भिजवून घेतलंय। हे बघा, डाळही चांगली भिजली आहे, तांदूळही छान भिजलेत। आता काय करायचं, यातलं पाणी नाही घ्यायचं, फक्त डाळ घ्यायची। आपल्या डाळ आणि तांदूळ जे आपण घातले असं थोडं गाळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात याला घालून याला शक्यतो कमीत कमी, म्हणजे अगदी पाणी नाही घातलं तरी चालेल। जर नाहीच वाटता येत असेल तर एखाद दुसरा चमचा पाणी घालायचं, पण सगळं पाणी काढून टाकायचं आणि याला एकदम बारीक वाटायचं आहे आपल्याला। पाणी काढून टाकूया आणि वाटताना याच्यामध्ये आता मी हे सगळं वाटणार आहे, पण पहिल्या ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या मी एक 2-3 मिरच्या घेतल्या आहेत, थोडं आलं घेतलं आहे आणि एक 4-5 लसणाच्या पाकळ्या मी सुरुवातीला एकदाच वाटणार आणि नंतर सगळं डाळ जे आहे ते सगळी बाकीची वाटून ते एकत्र मिक्स करणार। आता हे अगोदर मी थोडं बारीक वाटून घेते। आता इथे बघा, मी याच्यात अजिबात पाणी घातलं नाही आहे आणि अगदी बारीक असं वाटलं आहे। हे एकदम बारीक होतं, पाणी घालायची काहीच गरज नाही आहे। आता मी राहिलेली डाळ आणि तांदूळ असंच सगळं वाटून घेते। आता इथे सगळी डाळ मी अशी बारीक वाटून घेतली आहे, याच्यात अजिबात वाटताना पाणी घातलं नाही आहे। आता हे एकसारखं असं 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं। याने काय होतं, आपल्या ह्या पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि आपण जे वडे करणार आहे ते छान हलके होतात। आता मी हे पीठ थोडंसं फेटून घेते। हे मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतले। बघा, पीठ छान हलकं झालं आहे। आता आपण वाटतानाच ह्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण घातलं होतं। आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि थोडं जिरं घालायचं आहे। याच्यातच घालायचं चवीप्रमाणे मीठ। याच्यात घालायचं एक पाव चमचा हिंग आणि हे परत सगळं एकत्र करून घ्यायचं। आणि आता आपण याचे छोटे छोटे वडे करून घेऊया। आपण करायला घ्यायच्या वेळेस याच्यामध्ये फक्त एक असं चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा, जास्त घालायचा नाही। एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे, मिक्स करायचं आणि आता आपण याचे वडे करायला सुरुवात करूया। कढईत तेल गरम झालं आहे, फक्त हात थोडासा ओला करायचा आणि हातानेच आता मी याचे वडे घालते। हात ओला केला की पीठ आपल्या हाताला चिकटत नाही। असे छोटे छोटे वडे घालायचे। गॅस कमीच ठेवायचा सुरुवातीला। आता हे थोडंसं भाजून घेते। हे बघा, खूप छान होत आहेत, छान फुललेत अगदी। याला असं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं। हे आतून छान हलके असे तयार होतात। आपण जेव्हा पीठ ते वाटतो तेव्हा ते व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटायचं, त्यामुळे ते छानच होतात एकदम। बघा, आता
आता हे अशा रंगावर आले, सोनेरी रंगावर, की काढून घ्यायचे. आता मी हे काढून घेते आणि राहिलेले वडे देखील असेच करून घेते. हे बघा, इथे आपले वडे करून तयार आहेत. जवळून बघितलात तर अजिबात तेलकट नाही आहेत आणि वरून छान कुरकुरीत होतात. आणि आतून बघा, आतून छान असे जाळीदार तयार होतात. चवीला तर खूप छान लागतात. पुदिन्याच्या चटणीबरोबर हे वडे खूप छान होतात, चांगले लागतात. त्यामुळे नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा.